वाघवानी मॅडम, राठोड सर, आमचे जेम्स वाघचौरे सर, राजगुरुजी, कमलजी, शिवसाग, आमचे सागर, आदरणीय अजयजी, विशालजी, मंडळी समाजबांधव या ठिकाणी बोललेले. शिवाजी महाराजांच्या काळापासून या आपण दाखिले शिवाजी महाराजांना मदत करून मोठे मोठे किल्ले, भिंत, महत्वाचे दरवाजे या समाजाने तयार केलेले. अफजल खानाला मारल्यानंतर, अफजल खान बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीराचं जे सर्जित केलं ते संभाजी कासर हे सुद्धा समाजाचे होते. संभाजी कावडे आणि दुसरं बाजूला ज्ञानेश्वर महाराजांचे पालक हे भोजनी काका आहे. आळंदीला भोजनी काकाचं मंदिर आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांना 2 वर्षामध्ये अनुष्ठान दिलं. ते मंदिर ज्ञानेश्वरांनी त्यांच्या शेजारी बांधलं आणि ज्ञानेश्वरांनी 2 वर्षानंतर त्यांनी तिला अनुष्ठान घेतला. प्रथम आळंदीला गेल्यानंतर भोजनी काकाचं दर्शन घ्यावं लागतं, नंतर माऊलीचं दर्शन घ्यावं लागतं. ते भोजनी काका हे सुद्धा समाजाचे होते. आणि वेरूळ ही विश्वकर्माची कर्मभूमी आहे. त्या ठिकाणी जे मोठं कुंड बांधलेलं आहे ते विश्वकर्मा कुंड आहे. 8व्या अवतारामध्ये वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्याची जी निर्मिती झालेली आहे ती सर्व विश्वकर्मियांनी केलेली आहे. त्या काळामध्ये त्यांनी वेरूळ ह्या गावामध्ये एक छोटंसं विश्वकर्मा मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊन ते वेरूळच्या लेण्याचे काम करत होते. आज तुम्ही जा आणि सुनी भजनला एक सूर्य आणि चंद्रकुंड बांधले. तर आपल्या हिंदू समाजामध्ये आहे की वेरूळला पायी यात्रा करावी, त्या तिथं दर्शन घ्यावं. त्या ठिकाणी दर्शन घेताना आपले इडे पुण्य आधार हा सगळा जातो. हा समाजाने एवढं कर्तव्यवान समाज आहे. या समाजाची आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अतिशय बिकट आणि गंभीर आहे. या समाजाला कोणी नेतृत्व करणारा समाजाचा नेता नाही, कोणी आमदार नाही, कोणी नगरसेवक नाही, कोणी जिल्हा परिषद मेंबर नाही. मी पूर्वी भाजपमध्ये होतो. 20 वर्ष मी भाजपमध्ये काम केलं, पण त्यांच्या अंतर्गत ज्या गोष्टी पाहिल्या आणि मी 2010ला भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकला. एवढी मोठी बातमी लोकमतला आलेली आहे. आदरणीय आम्ही महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी दर्डा साहेब त्यांनी मी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मला नगरसेवकाचं तिकीट दिलं आणि मी नगरसेवक काँग्रेस पक्षातर्फे पहिली निवडणूक लढवली. विश्व भारती गांधींच्या ठिकाणी हरिभाऊ बागडे राहतात, श्रीकांत जोशी राहतात, अतुल सावे राहतात. त्या ठिकाणी मी 1600 मत घेतले. 1600 फक्त 50 मतांनी करतो. आणि ती माझी चूक झाली. काय चूक झाली की मी सांगितलं की आमचं काँग्रेस पक्षाचं तिकीट कुठून निघतं. ही चूक झाल्यामुळे मी त्या ठिकाणी 2010ला पडलो. आणि मग मी 5 वर्ष शहर अध्यक्ष होतो ओबीसीचा. आमचे प्रमोद मोरे साहेब होते. त्यावेळेस मी रथयात्रा ओबीसीची काढली आणि मी त्यावेळेस भाषण करताना एवढं मी बोललो की मला काँग्रेसमध्ये ओबीसीचा नेता चेहरा कोणी दिसत नाही. जसं भाजपमध्ये मुंडे साहेब आहे. नंतर आपले आदरणीय साहेब आले, विजय वडीलवार आले, सर आले. आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला न्याय देणारा कोणीतरी त्या समाजामध्ये पक्षामध्ये आला. काँग्रेसशिवाय या देशाला पर्याय नाही आहे. आता जे जातीभेद खूप वाढलेले आहे, ते जातीभेद मिळवायचं असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाला सर्व समाज बांधवांनी निवडून द्यायला पाहिजे आणि काँग्रेसचं राज्य आपण आणायला पाहिजे. पण या समाजाकडे नानाभाऊ अतिशय गंभीर्याने पाहावं लागेल. आज माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा त्या ठिकाणी अतुल सावे सध्या आमदार आहे. त्या ठिकाणी ओबीसीचे 1.5 लाख मतदान आहे. मुसलमानांचे 90 आहे. मराठा समाज 30-35 आहे आणि इतर समाज आहे. तर मला विनंती आहे की आम्ही 52% समाज आहे. SC ST आहे आमची, आम्ही 85% आहे. मराठा समाज आता ओबीसी मध्ये आला म्हणजे आम्ही 100% आज ओबीसी झालो ना. आणि जनगणना ही आता वर्ध्याला मोदींची सभा झाली. त्या सभेमध्ये ओबीसीच्या
हायकोर्टाकडे गेलो तर हायकोर्ट म्हणतं जनगणना झाल्याशिवाय आमच्याकडे यायचं नाही. आणि राहुल गांधीजी म्हणतात की जनगणना झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. म्हणजे नानांनी मी प्रताप विधानसभेमध्ये अध्यक्ष असताना ठराव घेतला की ओबीसीची जनगणना व्हायलाच पाहिजे. आज आपल्या सर्वांच्या पाठीमागं, ओबीसीच्या पाठीमागं राहुलजी आहे, नानाजी बी आहे, माळीसाहेब बी आहे. तर ओबीसीची जनगणना झाल्यावर सर्वात संख्येनुसार मुसलमानाला द्या, बौद्धांना द्या, ओबीसीला द्या. सगळ्या समाजामध्ये इतके गरीब परिस्थिती आहे. शिक्षणाचा तर अभाव खूपच आहे. आणि शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यानंतर सगळ्या शाळा आता प्रायव्हेट झालेल्या आहे आणि सरकारी शाळेकडे पाहण्याची दृष्टी फार कमी झालेली आहे. तर शिक्षणामध्ये आपल्या सर्वांचा स्तर उंचावायचा असेल तर शासनाने शिक्षण क्षेत्राकडे ही जी काही धुरा आहे ती आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. प्रायव्हेट खंडीदारीमुळे फार अडचण ह्या येणाऱ्या पिढीवर, येणाऱ्या मुलांवर अन्याय होता. आज जे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, आमचा ओबीसी समाज आम्ही सांगतो का यांना हद्द पार करा. कारण की 20 वर्ष होतं ते कसे वागतात, कसे जातीभेद करतात. आपण शाळेमध्ये जातो, जनगणना म्हणतो हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. मी अजिबात जाती धर्म मानत नाही. मानव हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि मानवाची आणि आपण सर्वांची त्या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे.